विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भरतवाक्य नावाची कविता अभ्यासणार आहोत। ही कविता म्हणजे पंडित काव्य आहे। तुम्हाला इयत्ता 9वीमध्ये संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य असे 3 प्रकारच्या काव्यांचा अभ्यास मी शिकवलेला आहे। संत कवींनी लिहिलेल्या काव्याला संतकाव्य म्हणतात, पंतकवींनी म्हणजे पंडित कवींनी लिहिलेल्या काव्याला पंतकवी म्हणतात आणि आधुनिक कवी म्हणजे केशवसुतांपासून ज्यांनी काव्यलेखन केलेलं आहे हे सगळे आधुनिक कवी म्हणून ओळखले जातात। मित्रांनो, मराठीमधील सर्व साहित्य प्रकारांची ओळख तुम्हाला व्हावी त्याचबरोबर सर्व काव्याचा पण परिचय व्हावा या दृष्टिकोनातनं इयत्ता 10वीसाठी भरतवाक्य नावाची कविता तुम्हाला अभ्यासामध्ये टाकलेली आहे। केकावली नावाचा जो ग्रंथ आहे मोरोपंतांचा, त्या ग्रंथातील हे शेवटची कविता किंवा शेवटचं वाक्य म्हणूया। केकावली म्हणजे खरं तर हे एक मात्रावृत्त आहे। याच्यामध्ये 11 अधिक 13 मात्रा असतात आणि पूर्ण जे काही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे केकावली, त्या केकावलीचा शेवट म्हणजे तुमची कविता आहे। आता शेवट हा जो शब्द आहे या शेवट शब्दाला समानार्थी शब्द उपसंहार आहे। उपसंहार म्हणजेच शेवट, म्हणजे केकावली एवढा मोठा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं सार सर्वष्ट किंवा सार श्रेष्ठत्व हे या कवितेमध्ये दिलेलं आहे आणि त्या कवितेला नाव दिलेलं आहे भरतवाक्य। थोडक्यात काय तर भरतवाक्य म्हणजे नाटकातील शेवटचे वाक्य। केकावली या ग्रंथातील शेवटचं वाक्य म्हणजे भरतवाक्य आहे, म्हणून केकावली या ग्रंथाच्या उपसंहाराला म्हणजे शेवटाला हा केकावली ग्रंथ ही कविता दिलेली आहे। म्हणजेच थोडक्यात काय त्यामधील शेवटची पद्यरचना। मित्रांनो, सगळ्यात प्रथमतः आपण कवी मोरोपंत यांचा परिचय करून घेणार आहोत। यांचा कालखंड 1729 ते 1794चा आहे। पंडित कवी, काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार आदी शिकून न्याय आणि वेदांत यांचे अध्ययन करणारे हे अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचे कवी मानले जातात, म्हणजेच आहे। प्रामुख्याने तुम्ही कवितेचा जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने आपल्या लक्षात येईल की व्याकरण आणि अलंकारांची खूप मोठी रचना लक्षात घेऊन त्यांनी हे लेखन केलेलं आहे। त्यांची विपुल काव्यरचना 268 काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत। त्यापैकी आर्याभारत, केकावली, मंत्रभागवत, मंत्ररामायण, श्रीकृष्ण विजय, हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत। मित्रांनो, त्यांनी संस्कृत काव्यरचनासुद्धा केलेल्या आहे। त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र खंड किंवा ग्रंथ, त्यामधील खंड 1 ते 12 यामध्ये संग्रहित करण्यात आलेले आहे। मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसाच्या सहवासाचे आणि सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व याकडे अतिशय चाणाक्षाने किंवा कटाक्षाने लक्ष वेधलेले आहे। खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असं आवाहन केलेलं आहे। आव्हान आणि आव्हान यामध्ये फरक आहे। आव्हान म्हणजे काय तर हुकूम आहे किंवा सांगितलेले ते ऐकावंच लागणार आहे। आवाहन म्हणजे काय आहे, नम्र विनंती आहे। तर अशा पद्धतीने त्यांनी या कवितेतून आम्हाला असा संदेश देऊ केलेला आहे की मित्रांनो, जीवन जगत असताना आपण कधीच खोटा अभिमान बाळगायचा नाही, भक्तिमार्गाकडे वळायचं आहे आणि भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडायचं नाही। सत्कर्मामध्ये आणि सज्जनांच्या सहवासात सतत राहा आणि हीच शिकवण त्यांनी या पद्यरचनेमधून दिलेली आहे। कविता छोटी आहे पण त्याचा अर्थ मात्र प्रचंड मोठा आहे आणि शब्दसुद्धा प्रत्येक शब्द आपल्याला अधिकाधिक समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। मित्रांनो, मोरोपंत या कवींचं अतिशय आगळंवेगळं अशी विशेष असं आहे की आर्या नावाचा जो साहित्य प्रकार आहे तो त्यांनी लिहिलेला आहे। जसं म्हणतात की ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, तशा पद्धतीने आर्या मयूरपंतांची आहे। सुश्लोक वामनाचा आहे, म्हणजे या संदर्भाने एक काव्यपंक्तीच दिलेली आहे, सुभाषितच दिलेलं आहे की ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे यामध्ये ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, सुश्लोक वामनाचा आणि अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची। आता आर्या मयूरपंतांचा हा भाग तुम्हाला मी सांगितला, म्हणजे आर्या नावाचा जो वृत्त प्रकार आहे तो मोरोपंत म्हणजे मयूरपंतांनीच लिहिलेला आहे। मोरोपंत या कवींना दुसरं नाव आहे मयूरपंत। आता प्रत्यक्षामध्ये आपण प्रत्येक शब्द त्याचा अर्थ हा पण समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्यामध्ये सगळ्यात प्रथमतः पहिली महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात घ्यावी ती म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना।
माणसाने नेहमी सज्जन माणसांच्या संगतीत राहावे आणि सुवचनांच्या विचारांनी वागावे. खोटा अभिमान न बाळगता आणि मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचे अवलंबन करावे असा उपदेश कवी मोरोपंतांनी या केकावलीमध्ये केलेला आहे. अर्थात तुमची जी कविता आहे ती कविता पूर्ण फक्त केकावली नावाचा ग्रंथ नाही आहे, तर या केकावली ग्रंथामधला शेवटचा भाग दिलेला आहे. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग सुरुवातीला सांगणार आहे. त्याचं विशेष असं आहे की संपूर्ण कविता वृत्तातून दिलेली आहे आणि हे वृत्त केकावली वृत्त आहे. त्याचं विशेष मी तुम्हाला मागा सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे प्रत्येक काव्यपंक्ती जर आपण विचारात घेतली तर या काव्यपंक्तीमध्ये 8 + 9 अशा एकूण 17 अक्षरे येतात आणि वृत्ताचा जर आपण विचार केला तर लघु अक्षराला आपण 1 मात्रा देतो, गुरु अक्षराला आपण 2 मात्रा देतो. त्याप्रमाणे 13 आणि 11 अशा प्रत्येक काव्यचरणांमध्ये काव्यपंक्तीमध्ये आपल्याला त्या मात्रांचा परिचय येणार आहे. त्यामध्ये मोरोपंतांनी या रचनेमध्ये सज्जन माणसांच्या सहवासाचे आणि सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व याकडे लक्ष वेधलेले आहे. यामध्ये कवितेमध्ये जो भाग सांगण्याचा प्रयत्न केलेला प्रथमतः कविता आपण वाचन करूया. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, संदग्री कमळी दडो, मुरडित हाटानी अडो, वियोग घडता रडो, मन भवत चरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पूर्वील जी सकल कामना मावली, कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी. मित्रांनो, ही पूर्ण कविता म्हणजे केकावली ग्रंथातला शेवटचा भाग आपण वाचलेला आहे. त्याचा भावार्थ आपल्याला बघायचा आहे. प्रामुख्याने सुरुवातीलाच आपण लक्षात घेतलेलं आहे की मोरोपंत हे पंडित कवी आहे. यांच्या काव्याचं विशेष जरी आपल्याला साधी सोपी भाषा आपण म्हणत असलो तरी पण अलंकारांची चढण या कवितेसाठी वापरलेली आहे किंवा पंत काव्यामध्ये ती वापरली जाते. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला कवीने असं सांगितलेलं आहे की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. तर यामध्ये सुसंगती, सु हा उपसर्ग लागलेला आहे. सुसंगती हा शब्द जर आपण विचारात घेतला त्याला सु हा उपसर्ग लागलेला आहे आणि संगत किंवा संगती हा मूळ शब्द दिलेला आहे. म्हणजे यामध्ये व्याकरणाचा भाग विचारात घ्यायचा ठरला तर हा शब्द उपसर्ग घटित नावाच्या प्रकारामध्ये मोडतो. सदा म्हणजे नेहमी आणि घडो म्हणजे घडत राहू. आपण आपलं जीवन जगत असताना नेहमी चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहावे. त्यामुळे आपल्याला किंवा चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना मोलाचा उपदेश करताना मोरोपंत काय म्हणतात, नेहमी सज्जन माणसाची मैत्री जडावी. घडो म्हणजेच जडो म्हणजेच जडली पाहिजे, त्याच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे. सुसंगती सदा घडो, चांगल्याच्या संगतीत आपण नेहमी राहिलं पाहिजे. सुजन वाक्य कानी पडो, आणि जे काही संदेश आपल्याला ऐकायचा आहे, सुवचन आपल्याला ऐकायचे, सुविचार आपल्याला ऐकायचे आहे, जेव्हा आपण चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहतो त्यावेळेस आपल्या कानी सुविचार पडतात, सुवचने पडतात, वाईट विचार आपल्या कानी पडत नाही. समजा आपण वाईट कृत्य करणाऱ्या माणसाच्या सहवासात गेलो तर त्याचे वाईट विचार आपल्या मनावर जडतात पडतात, आपण त्याप्रमाणे कृती करतो. आणि या उलट आपण चांगल्याच्या संगतीत जर राहिलं तर आपल्याला आपल्या मनावरती, आपल्या कानावरती सुविचार पडल्यानंतर, सुवचने पडल्यानंतर आपली कृती पण त्याप्रमाणे होत असते. म्हणून सतत काय सांगितलेलं आहे की सुसंगती सदा घडो, चांगल्या माणसांची संगत सतत घडली पाहिजे. आणि सुजन वाक्य म्हणजे चांगलं वाक्य आपल्या कानी पडलं पाहिजे. कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. मती म्हणजे बुद्धी, मती म्हणजे बुद्धी. कलंक मतीचा झडून गेला पाहिजे म्हणजे बुद्धीचा कलंक झडला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय तर आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा कुविचार येता कामा नाही. आणि विषय सर्वथा नावडो, थोडक्यात काय तर वाईट वासना, कामवासना आपल्या मनामधून ढळून गेली पाहिजे, संपून गेली पाहिजे. त्याबद्दल आपल्या मनामध्ये नावड निर्माण झाली पाहिजे, म्हणजे त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. आता या 2 काव्यपंक्तीचा आपण जर विचार केला तर अशा अनेक आपल्याला उदाहरणं लक्षात घेता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीत राहणारे जे कोणी मावळे होते, ह्या मावळ्यांनासुद्धा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी काही छत्रपतींच्या मनात लालसा होती, म्हणण्यापेक्षा विचार होता,
हा विचार त्यांच्या मनात असल्यामुळे आपल्या राजावर आणि आपल्या त्या स्वराज्यावरती निष्ठा ठेवून मावळ्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे. चांगल्याच्या संगतीत राहिल्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना करता आलेली आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला लक्षात घेता येणार आहे. त्यामुळे आपण साधी म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं असल्यामुळे आपल्याला काही साधी उदाहरणं लक्षात घ्यावी लागणार आहे. उदाहरणार्थ आपला मित्र असेल, आपली मैत्रीण असेल, बेंच मित्र असेल, त्याची संगत धरायची. म्हणजे काय, तो आपण कोणाबरोबर बसायचे, कोणाजवळ बसायचे, कोणाचे विचार ऐकायचे आहे, कोणाच्या आज्ञेचं पालन करायचं आहे, हे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला चांगल्या प्रकारची कृती भविष्यामध्ये करायची असेल, आपल्या आईवडिलांचं नाव लौकिक वाढवायचं असेल, आपले नाव मोठं करायचं असेल, तर आपण ती कृती करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या बुद्धीला कलंक लागणार नाही, आपण चांगल्या मार्गाने जाणार, चांगली कृती आपल्याकडनं घडणार आहे. याचा व्याकरणिकदृष्ट्या दुसरा विचार जर केला तर इथं यमक अलंकार आहे. पूर्ण कविता ही जशी मी आता सांगितलं की केकावली नावाच्या वृत्तामधून दिलेली, मात्रा वृत्तामधून दिलेली आहे, तशा पद्धतीने ही पूर्ण कविता यमक अलंकारातून पण दिलेली आहे. तर यमकाचे 5 प्रकार आहे: आद्य यमक, मध्य यमक, अंत्य यमक, पुष्पयमक, दामयमक. तर यामध्ये खरं तर सगळ्यात प्रथमतः हा भाग आपल्या लक्षात आला पाहिजे की यमक अलंकार म्हणजे काय. एखादी काव्यपंक्ती जी असेल किंवा एखाद्या कवितेचं जे काही कडवं असेल, त्या कडव्यामध्ये प्रत्येक ओळीच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी, म्हणजे सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी ज्यावेळेस तेच अक्षर परत परत येतं त्यावेळेस त्या ठिकाणी नादानुकूल अशा प्रकारची काव्यरचना तयार होते, त्यावेळेस यमक अलंकार होतो. शक्यतो बऱ्याचशा कविता ह्या अंत्य यमकातून दिलेल्या असतात. म्हणजे शेवटी त्या ठिकाणी 30 अक्षरं पुन्हा पुन्हा दिल्यामुळे ती कविता म्हणताना, ती चरण वाचताना त्यामध्ये एक नादानुकूल अशा प्रकारचा भाव निर्माण होत असतो. तर इथे मात्र आत्ता जी मी सांगितलेलं आहे ह्या 2 ओळीमध्ये पुष्पयमक आलेला आहे. पुष्पयमक म्हणजे काय, तर अर्थात पूर्ण कवितेचंच पुष्पयमक आलेलं आहे. तुम्ही प्रत्येक 2-2 ओळी जर लक्षात घेतल्या तर डो म्हणजे पहिले 2 ओळींचा विचार केला तर डो हे जे काय अक्षर आहेत ते मध्यभागी आलेले बघा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, म्हणजे घडो, पडो, झडो आणि नावडो. अशा पद्धतीने डो हा हे जे अक्षर आहे हे शेवटी जरी चरणाच्या आलेलं असलं तरी त्याची रचना पुष्पाप्रमाणे आहे. पुष्प म्हणजे फूल, आणि फुलाच्या जशा 4 पाकळ्या असतात ना, त्या पाकळीच्या शेवटाकडे किंवा सुरुवातीला डोडो हे अक्षर जर तुम्ही वापरलं तर त्याची पुष्पाप्रमाणे रचना होते. म्हणून या ठिकाणी पुष्प यमक म्हणायला हरकत नाही. त्यानंतर पुढची काव्यपंक्ती काय सांगते बघा. संदग्री कमळी दडो, मुरडिता हटाणी अडो. संदग्री हा एक सामासिक शब्द आहे, किंवा या शब्दाची फोड करायची झाली तर सत अधिक अंघ्री अधिक कमळी. अंघ्री म्हणजे काय, पाय. तर यामध्ये सत म्हणजे काय, चांगले, सज्जन. सत म्हणजे चांगले, सज्जन. अंघ्री म्हणजे काय, पाय. सज्जनांच्या पदकमलाच्या ठिकाणी, म्हणजे सज्जनांचेच पाय, असाच अर्थ आपण लक्षात घेऊया. तर इथं हा जो शब्द दिलेला आहे, या शब्दशः अर्थ आपल्याला लक्षात न घेता कमळाचं फूल आणि या कमळाच्या फुलामध्ये दडलेला जो काही भुंगा असतो हा त्याच्या गाभ्यामधून जशा प्रकारे मधुकण जमा करण्याचा प्रयत्न करत असतो, तशा पद्धतीने तो चांगल्या गोष्टी स्वीकारतो. म्हणून आपण सुद्धा सज्जनांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला सुद्धा या कमळाच्या गाभ्यामध्ये जे मधुकण असतात ना, अशा पद्धतीने चांगल्या गोष्टी काहीतरी अनुभवायला मिळणार आहे किंवा घ्यायला मिळणार आहे. म्हणून कवी मोरोपंत असं म्हणतात, संदग्री कमळी दडो. दडणे म्हणजे काय, लपणे. कमळी म्हणजे कमळाच्या फुलामध्ये, संदग्री म्हणजे सज्जनांचे पाय. म्हणजे सज्जनांचे पाय कमळाच्या फुलामध्ये जसे लपलेले असतात ना, तशा पद्धतीने आपले पाय म्हणजे आपलं मन हे सज्जनांच्या चरणाजवळ असलं पाहिजे, सज्जनांच्या संगतीत असलं पाहिजे. म्हणजे सज्जन म्हणजे काय हो, चांगले विचार ज्याचे आहे, तो कधीच खोटा बोलत नाही, ते षड्विकारांपासून लांब राहतो, त्याचं मन निर्मळ असतो, तो प्रामाणिक असतो, अशा माणसाला सज्जन म्हणायचं. मग अशा सज्जन माणसांच्या संगतीत आपण कसं राहायचं माहिती का, तर भुंग्याप्रमाणे. भुंगा हा कमळाच्या गाभ्यात जर गेला ना, ते कण पूर्ण काढूनच घेतो. म्हणजे त्याला काय पाहिजे, कमळाच्या पाकळ्यांची संगत नको आहे, त्याला कमळाच्या गाभ्याची संगत पाहिजे, कारण गाभ्यामध्ये मधुकण आहे. म्हणून मधुकणाप्रमाणे इथे सुद्धा कवीला काय सांगायचं आहे, आपणही सज्जनांच्या संगतीत, चांगल्याच्याच संगतीत राहा. मुरडिता हटाणी आडो.
म्हणजे आपल्याला मागं वळवण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तर आपण हटून राहायचं, अडून राहायचं, जायचं नाही, म्हणजे चांगल्याबरोबर राहायचं. वियोग घडता रडो. आणि जेव्हा हा जो भुंगा असतो ना, तर या भुंग्याला तुम्ही मागे वळवण्याचा प्रयत्न केला तरी तो येणार नाही. आणि वियोग म्हणजे काय, विरह. समजा त्याला त्या भुंग्याला जर कमळापासून लांब करण्याचा प्रयत्न केला ना तर तो रडतोसुद्धा. तसं आपण सज्जनाच्या संगतीत गेल्यामुळे आपल्याकडे इतके सगुण आले पाहिजे, इतके सद्गुण आले पाहिजे की आपण जर त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तर किंवा झालोच आपण लांब तर आपल्याला त्याचा विरह सहनच होणार नाही, आपण रडत राहू. आता विरह हा शब्दप्रयोगसुद्धा अतिशय संवेदनशील आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. की साधारणपणे जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघालेले होते त्यावेळेस माता कौशल्या हिच्या मनामध्ये तो एक वियोग निर्माण झाला होता, विरह निर्माण झाला होता. त्यांना सोडूच नाही अशा प्रकारची भावना तिच्या मनात निर्माण झालेली होती. अशा पद्धतीने म्हणजे अधिक प्रेमळ जी व्यक्ती आहे ती जर आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल त्यावेळेस आपल्याला जो विरह सहन होत नाही किंवा वियोग सहन होत नाही अशा पद्धतीची संगत आपण केली पाहिजे. म्हणजे आपल्यापासून ही व्यक्ती, ही गोष्ट दूरच जाऊ नये असं कधी वाटतं आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीबद्दल अधिक प्रेम निर्माण होतं तेव्हा. म्हणून अशा पद्धतीने जसं कमळाच्या गाभ्यामध्ये भुंग्याचं सानिध्य असताना त्याला जसं त्यापासून दूर जावंसं वाटत नाही, तशा पद्धतीने इथे सुद्धा वियोग घडता रडो. आणि पुढे दिलेले मन भवचरित्री जडो. जडो म्हणजे काय, जडावा. भवचरित्र म्हणजे परमार्थ. परमार्थ मार्गामध्ये आपलं मन जडलं पाहिजे, म्हणजे आपण कोणती गोष्ट करत असताना अतिउत्तम ती केली पाहिजे. अशा पद्धतीने या दुसऱ्या कडव्याचा अर्थ दिलेला आहे. संसार धर्म असेल, भक्तिमार्ग असेल किंवा परमार्थ असेल, याच्यामध्ये आपलं काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपल्यामध्ये जडल्या पाहिजे किंवा आपण त्याच्या सानिध्यात गेलो पाहिजे. कुवचनापासून, कुसंगतीपासून लांब राहिलं पाहिजे. हे झालं पहिलं कडवं. तर दुसऱ्या कडव्यामध्ये कवी मोरोपंत काय सांगतात ते बघा. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो. निश्चय म्हणजे निर्धार, पण हा निर्धार जो करायचा आहे तो कसा आहे, दृढ निर्धार, चांगला निर्धार. तो कधी ढळू द्यायचा नाही. वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे, त्याच्या अडचणींची बाधा आपल्याला होऊ नये. परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागले पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मोरोपंतांनी व्यक्त केलेली आहे. तर यामध्ये सुरुवातीला ते असं म्हणतात की कुजन विघ्न बाधा टळो. कुजन, इथे सुद्धा मी मगा सांगितल्याप्रमाणे जन हा मूळ शब्द आहे आणि कु हा लागलेला त्याला उपसर्ग आहे. म्हणून तुम्हाला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जातो की कुजन हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे, ते लिहिता आलं पाहिजे की उपसर्ग घटित. मग यामध्ये मूळ शब्द जर विचारला तर मूळ शब्द जन आहे आणि कु हा उपसर्ग लागलेला आहे, त्यामुळे कुजन हा उपसर्ग घटित शब्द आहे. आणि कुजन विघ्न बाधा म्हणजे विघ्न, त्याची बाधा, तो भाग जे आहे किंवा वाईट जी गोष्ट आहे ती आपल्यापासून टळली पाहिजे. आपण वाईट माणसाच्या संगतीत राहता कामा नये. कुजन विघ्न बाधा टळो. वाईट माणसाच्या संगतीत राहिलं तर विघ्न अनेक येतात, बाधा अनेक लागतात, त्यामुळे त्या जर टाळायच्या असतील तर आपण चांगल्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. न चित्त भजनी चळो. जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी बसतो किंवा त्या ठिकाणी आपण थांबतो, मनापासून प्रार्थना करत असतो ना, त्यावेळेस आपले चित्त ढळू द्यायचे नाही, मन ढळू द्यायचे नाही. प्रार्थना करताना मन स्थिर असलं पाहिजे. खरं म्हणजे मन ही गोष्ट अशी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मन कसं आहे, जिकडे जावे तिकडे वेगे ते मन धावत असतं. म्हणजे मन जे आहे ना, हे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे असतं. जसा वारा जिकडे दिशा मिळाली तसं जातो, त्या पद्धतीने आपलं मनसुद्धा कुठे जातं, मनातल्या अनेक गोष्टी जिथं या गोष्टीला इथं थांबलं पाहिजे तिथं न थांबता ते वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करत असतं. अशा पद्धतीने आपण जेव्हा परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी बसत असतो ना, त्यावेळेस आपल्या चंचल मनाला आपण काय केलं पाहिजे, थांबविलं पाहिजे. भजन करत असताना, प्रार्थना करत असताना आपलं चित्त त्या ठिकाणी स्थिर असलं पाहिजे. मती म्हणजे बुद्धी. आपली जी बुद्धिमत्ता आहे ही सदुक्त मार्गी वळो, म्हणजे चांगल्या मार्गाला वळाली पाहिजे, चांगल्या वाटेला वळाली पाहिजे. स्वतत्व हृदया कळो. म्हणजे स्वतत्व म्हणजे काय, आपला आत्मविश्वास हे आपल्या मनाला कळला पाहिजे किंवा हृदयाला कळला पाहिजे. दुराभिमान सारा गळो. व्यर्थ अभिमान गळून गेला पाहिजे. पुन्हा न मन हे मळो, दुरीत आत्मबोधे जळो. म्हणजे आपल्या मनाला वाईट वासनेपासून, वाईट कृत्यापासून आपण दूर ठेवले पाहिजे.
आत्मज्ञानाने आत्मबोधाने आपण वाईट कृत्य जाळले पाहिजे असा अर्थ या ठिकाणी मोरोपंतांनी दिलेला आहे. त्यानंतर पुढच्या कडव्यामध्ये ते म्हणतात की मुखी हरी सतत आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. थोडक्यात काय, हे देवा तुझे नाव माझ्या मुखातून सदैव आत येत राहिलं पाहिजे किंवा आलं पाहिजे. मुखी हरी वसव तुझी कुशल नामधामावली हा एक पंत काव्यामध्ये फार मोठा शब्द दिलेला आहे, सामासिक शब्द आहे. याचा विग्रह करायचा जर झाला तर कुशल धाम नामावली, नाम म्हणजे नाव, शरीररूपी धाम आहे आणि म्हणजे शरीराला धामाची उपमा दिलेली आहे. ते शरीररूपी धाम म्हणजेच घर. ईश्वराच्या नामस्मरणांनी कुशल म्हणजेच शांत स्वस्थ राहू दे अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी कवी मोरोपंत करत आहेत. ते म्हणतात की क्षणात पूर्वील जी सकल कामना मावली आणि आपल्या मनामधली सगळ्या प्रकारची इच्छा पूर्ण करेल ती मावली म्हणजे तो परमेश्वर. पण कधी इच्छा पूर्ण करणार आहे? ज्यावेळेस आपल्या मुखामध्ये हरीचं नाव सतत राहील तेव्हा. कृपा करीशी तू जगत्रय निवासी. जगत्रय निवासी, जगामध्ये त्रय म्हणजे 3 ठिकाणी राहणारे, निवास करणारे. म्हणजे कुठे कुठे? आकाश असेल, पृथ्वी असेल आणि पाताळ असेल. या ठिकाणी जे तुझे दास राहतात या सगळ्या दासांवरती तू कृपा कर. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या ठिकाणी राहणारे जे दास आहेत त्या दासांना तू सांभाळ, त्यांच्यावरती तू कृपा कर. आणि तशी प्रकट हे निजश्रित जना सदा साबरी, ज्यांना तुझ्या आधाराची गरज आहे अशी सगळी जी माणसं आहेत ती भक्त आहेत. शरण आलेल्या भक्तांवरती तुझी कृपा प्रकट होऊ दे अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी कवी मोरोपंतांनी व्यक्त केलेली आहे. केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे ओळ. केकावली म्हणजे सततचा टाहो होय. मोरोपंतांच्या छंदाला केकावली असा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे. तर यामध्ये सगळ्यात प्रथमतः पूर्ण कवितेचा अर्थ मी थोडक्यात सांगते. शब्द लक्षात म्हणजे पुस्तक तुमच्यासमोर आहे ते पुस्तकात लक्ष द्या, मी फक्त अर्थ सांगणार आहे. बघा, चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात, नेहमी सज्जन माणसाची मैत्री जडावी, सुविचार सुवचने कानावर पडावी, बुद्धीतील वाईट विचार जडून बुद्धी शुद्ध व्हावी, विवेकी व्हावी, काम वासनेविषयी संपूर्णतः नावड निर्माण व्हावी. भोंगा जसा कमळात अडकतो सुगंधाने धुंद होऊन निग्रहाने तिथून हटत नाही. जर कमळाचा विरह झाला तर तो रडतो, त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या भोंग्याप्रमाणे मन हे सज्जनांच्या पायी गुंतत राहिले पाहिजे. आपले मन भक्तिमार्गात, भवचरित्रात, परमार्थात जडून गेले पाहिजे. दृढ निर्धार कधी ढळू देऊ नये. वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे. त्याच्या अडचणींची बाधा आपल्याला होऊ नये. परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागावे. स्वतःचे स्वत्व हृदयाला कळू दे. स्वतःची ओळख, आत्मविश्वास वाढू दे. दुराभिमान, गर्विष्ठपणा गळून जाऊ दे. मन कधीही वाईट विचारांनी मलिन होऊ देऊ नये. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट दुरीत भस्मसात होऊ दे. हे देवा, तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चारणे कुशल आणि पावन हो. तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनातील इच्छा तत्काळ पुरवल्या जावोत. तिन्ही जगांमध्ये म्हणजे स्वर्ग लोकामध्ये, इहलोकामध्ये, पाताळामध्ये राहणाऱ्या भक्तांवरती तू कृपावंत होतोस. तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या, शरण आलेल्या भक्तांवरती तुझी कृपा प्रकट होऊ दे अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी मोरोपंतांनी सांगितलेली आहे. किंवा सर्वसामान्य माणसांनी परमेश्वराकडे अशा प्रकारची प्रार्थना केली पाहिजे. किंवा सर्वसामान्य माणसाने किंवा कोणत्याही माणसाने नेहमी सज्जन माणसांच्या संगतीत राहून सुवचनांच्या विचारांनी वागावे. खोटा अभिमान न बाळगता, मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचे अवलंबन केले पाहिजे अशा प्रकारचा उपदेश या कवितेमध्ये कवीने सांगितलेला आहे. त्यामध्ये 46 आकृती पूर्ण करा हा भाग जो दिलेला आहे. चारित्र्य संपन्न बनण्यासाठी 2 मुद्दे दिलेले त्यांनी, आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि टाळल्या जाणाऱ्या गोष्टी. तर त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये आकृतीबंध 3 पूर्ण करायचे आहे. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे सुसंगतीत राहावे. दुसरा सुविचार ऐकावा. तिसरा बुद्धीचा कलंक जडावा. टाळल्या जाणाऱ्या गोष्टी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? पहिला विषय वासना, दुसरा दुराभिमान आणि तिसरा निश्चय न ढळणे. दुसरा आकृतीबंध दिलेला आहे मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी. त्यामध्ये पहिला मुद्दा येतो मन परमार्थावर जडवावे. भवचरित्री हा शब्दप्रयोग आपल्याला कवितेत दिलेला आहे.
त्याचा अर्थ काय? परमार्थ. म्हणजे आपलं मन परमार्थावरती जडलं पाहिजे. मनातील निश्चय ढळू देऊ नये. तिसरा पॉईंट आहे भजन करताना मन विचलित होऊ न देणे आणि मन मलिन होऊ न देणे. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातला पर्याय उत्तर बरोबर कोणता आहे तर बघा, सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुसरा दिलेला आहे प्रश्न, संधग्री कमळी दडो म्हणजे काय? तर कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतलं पाहिजे. तिसरा प्रश्न आहे, खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात? पहिली गोष्ट दिलेले निश्चय. काय करायचं? विनंती काय? निश्चय कधी ढळू द्यायचा नाही. चित्त भजन करताना विचलित होऊ द्यायचं नाही. दुराभिमान गळून गेला पाहिजे आणि मन कधीच मलिन होता कामा नये. चौथा प्रश्न दिलेला आहे, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. ओळ दिलेली आहे, मती सदुक्त मार्गी वळव. म्हणजे काय? मती म्हणजे बुद्धी. कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावरती आपली बुद्धी वळवायची आहे, सत्कार्य करायचं आहे. न निश्चय कधी ढळो म्हणजे काय? तर दृढ निर्धार करायचा आहे, आपला निश्चय कधीच विचलित होऊ द्यायचा नाही. प्रश्न 5वा दिलेला आहे, काव्य सौंदर्य. पहिलं दिलेलं आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. या ओळीचं रसग्रहण करा. मित्रांनो, रसग्रहणाचा प्रश्न तुम्हाला मी सांगितलेला आहे 3 मुद्द्यांमधून लिहायचा असतो आपल्याला. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. आता यामध्ये याचा आशय सौंदर्य कसं लिहिणार बघा, तर केकावली नावाच्या ग्रंथामधून त्या ग्रंथाची समाप्ती करताना म्हणजेच त्याला उपसंहार म्हटलेला आहे, त्या उपसंहारामध्ये केलेली काव्यरचना आहे ही. मोरोपंत देवाकडे प्रार्थना करतात. काय करतात ते सुसंगती सदा घडो, चांगल्याची संगत सतत घडली पाहिजे. सुजन वाक्य कानी पडो, चांगलं वाक्य कानी पडलं पाहिजे अशी प्रार्थना करतात. हा झाला आशय सौंदर्य. आता काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे तर नेमका या ओळीचा अर्थ लिहायचा. मग काय अर्थ आहे तर गुणवान असेल, चारित्र्यवान असेल अशा माणसांच्या संगतीत आपण सदैव राहायचं. आत्मिक प्रगती, ज्ञानप्राप्ती, सुविचारांच्याच व्यक्तींच्या बरोबर राहणं, त्यांची धारणा करणं. जर अशी धारणा केली तरच आपलं मन निर्मळ आणि प्रेमळ होतं. म्हणजेच काय तर सद्गुणांचा सहवास लाभावा, सद्गुणी व्यक्तीचा सहवास लाभावा. तिसरा मुद्दा आपण लिहिणार आहोत भाषिक वैशिष्ट्य. त्यामध्ये वैशिष्ट्याचा विचार जर केला तर मी मग तुम्हाला असं म्हणाले की रचना अतिशय सुंदर आहे, लयबद्ध आहे, नादबद्ध आहे, साधी पण आहे. पण याची 2 वैशिष्ट्ये प्रामुख्याने लिहावी लागणार आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे यमकप्रधान भाषाशैली आहे. यमकप्रधान म्हणजे मी सांगितलं मग जडो घडो भरपूर आहे, प्रत्येक ठिकाणी आलेले बघा. घडो पडो, झडो नावडो, दडो अडो, रडो जडो, ढळो टळो, चळो वळो, कळो गळो, मळो जळो. त्यानंतर नामावली मावली, दासावरी सावरी. हे सगळे काय यमकाचे शब्द दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केकावली नावाचं मात्रावृत्त या ठिकाणी आहे. यामध्ये 11 अधिक 13 मात्रांचं हे वृत्त आहे. हे सगळे मुद्दे तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहावे लागणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. जेव्हा मोठं उत्तर आपण लिहितो ना त्यावेळेस कधी पण त्या कवितेचं नाव, कवीचं नाव आणि काव्यसंग्रहाचं नाव लिहायला विसरायचं नाही. उदाहरणार्थ आत्ता आपण बघितलं भरतवाक्य कविता किंवा पंतकाव्य म्हणा. भरतवाक्य नावाच्या पंतकाव्यामध्ये पंडित कवी मोरोपंत यांच्या केकावली नावाच्या ग्रंथातील ही काव्यपंक्ती असून या काव्यपंक्तीमध्ये सत्संग आणि आत्मविश्वास वाढला पाहिजे, गर्विष्ठपणाचा त्याग केला पाहिजे, दुराभिमान आपण बाळगायचं नाही, मन मलिन करायचं नाही, भ्रष्ट करायचं नाही, आत्मज्ञान वाढवलं पाहिजे, विवेकी आणि प्रगल्भ विचार आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजे. हा विचार कवीने या काव्यपंक्तीमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये कोणती? सत्प्रवृत्त म्हणजे काय? सत म्हणजे सद्गुणी. सद्गुणी व्यक्ती जी आहे तिच्याकडे काय काय गुण असतात तर मनाने निर्मळ असते, प्राणीमात्रांबद्दल तिच्या मनात प्रेम असते, कुविचारांचा थारा नसतो या व्यक्तीच्या मनामध्ये. या व्यक्तीचं हृदय करुणेने ओतप्रोत भरलेलं असतं. काम, क्रोध, मद, मत्सर, आळस, मोह या षड्विकारांवर मात केलेली असते. सदैव परोपकारी असतात अशा व्यक्ती.
दुसऱ्यांच्या दुःखाने व्यथित होणारे त्यांचे मन असते, तळमळत राहते. त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते. त्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती वसत असते. सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असतात. ही सज्जनांची जाणवलेली वैशिष्ट्ये आहेत. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? उदाहरणार्थ त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की वाईट गोष्टींचा मोह टाळायचा असेल तर आपण काय उपाय सुचवाल किंवा कराल? सर्वप्रथम चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी कोणत्याची निवड विवेकबुद्धीने केली पाहिजे. त्यानंतर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी मन खंबीर केलं पाहिजे. बुद्धी स्थिर ठेवून चंचलता सोडून दिली पाहिजे. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिलं पाहिजे. योग्य तो सल्ला घेतला पाहिजे. थोरा मोठ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या अनुभवांचे बोल ग्रहण केले पाहिजे. चांगल्या संस्कारमय पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. सद्विचारांनी वर्तन केले पाहिजे. दुसऱ्यांचे मन जाणून घेतले पाहिजे. शक्यतो परोपकार करावा आणि आपल्या वागण्यामुळे दुसऱ्यांना दुःख होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रेममय हृदय धारण करावे. जनात आपण प्रिय ठरू असं वर्तन आपण केलं पाहिजे. अशा प्रकारचे मुद्दे किंवा तुम्हाला जे काही सुचतील ते मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने भरतवाक्य नावाची जी कविता आहे ती कविता या ठिकाणी मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण आणि स्वाध्यायाचं सुद्धा सगळं शिकवलेलं आहे. तुम्ही याचे प्रश्नोत्तर आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहे. आत्तापर्यंत जेवढा भाग तुम्हाला शिकवलेला आहे त्याची सगळे प्रश्नोत्तर वर्गपाठाच्या वहीत कृतीपत्रिका प्रथम सत्राच्या ज्या आहेत त्या पण सोडवायच्या आहेत. चाचणीच्या पण सोडवायच्या आहेत. गृहपाठ निबंध जे 5-5 दिलेले आहेत ते पण पूर्ण असले पाहिजे. धन्यवाद.